8 वाजल्यापासून लाईट गेली आहे. आता वाजले जवळ जवळ 11 नहीं 12 वाजले. नुकसान नहीं होता है क्या? लाइट गई है तो ये सब माल है, ये सब है, नुकसान नहीं होता है? तर काय करूया आपण या 5 रुपयाचं? एक काम करू, दानपेटीत टाकून देऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. गाइस, तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का मागे दिसतंय, अंधार काय एवढा? तर मी सांगतो. गाइस, मी झोपेतून सकाळी उठलो 8 वाजता. तेव्हा मी बघतो काय लाईट गेली आहे. 8 वाजल्यापासून लाईट गेली आहे. आता वाजले जवळजवळ 11 नाही 12 वाजलेत. जवळजवळ 12 वाजलेत. मी खूप वेट केला. 9 वाजता येईल, 10 वाजता येईल, 11 वाजता येईल. टच 12 वाजलेत, अजून लाईट नाही आली. म्हणून मला व्लॉगची सुरुवात करायला खूप लेट झालं गाईज. काय बोलू मी यार. पनवेलला लाईटच नाहीये गाईज. हे बघा, पूर्ण अंधार 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 अंधार. मी विचार केला मला चेंबूरला सुद्धा जायचं होतं शूट करायला, व्हिडिओ शूट करायला, शॉर्ट्स. कारण मी इंस्टाग्रामवरती बनवतो कॉमेडी शॉर्ट्स, ते पण बनवायचे होते मला चेंबूरला जाऊन. बट फोनमध्ये पण चार्जिंग नाही आहे, प्लस पॉवर बँकमध्ये पण माझ्या चार्जिंग नाही आहे. आता व्लॉग पण कंटिन्यू करायचा आहे. ज्या फोनने मी व्लॉग बनवते त्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे, मध्येच बंद पडला फोन. तर व्लॉग कसा कंटिन्यू करणार, व्हिडिओ कसे बनवणार? तर गाईज खूप डिफिकल्ट आहे. फालतूगिरी अक्षरशः. पूर्ण दिवस लाईट जाते. काय करतायत पनवेलकर आमच्या चेंबूरमध्ये? जर आता ॲक्च्युली मी पहिल्या चेंबूरला राहत होतो ना, त्या चेंबूरमध्ये जरा सुद्धा लाईट गेली असते ना, जरा सुद्धा 10 मिनटं जरी, पब्लिक रस्त्यावर उतरते आमची लाईट का गेली आहे करून. इथे कुणाला फरकच नाही आहे. सगळे आपापल्या घरात नाही का एकदम असे कोंडल्यासारखे बसून आहेत. ठीक आहे, लाईट गेली ना, ठीक आहे, काय विषय नाही. अरे बिल्डिंगवाले सोडा, दुकानवाले खालती दुकानवाले पण काय बोलत नाही. त्यांच्या मालचं नुकसान होतं तरी पण काय बोलत नाही आहेत. एवढं पूर्ण पूर्ण दिवस लाईट जाते. काय बोलायचं गाईज यार. म्हणून पूर्ण अडकलोय मी. ना आंघोळ करू शकत मी. हे बघा, मला दाखवतो. आंघोळ पण कसं करणार, किती अंधार आहे. तर पूर्ण अंधार बघा, कसं करणार आंघोळ? फुल फालतूगिरी आहे गाईज, फुल फालतूगिरी आहे. दिमागात गेलेत माझ्या, दिमागात. हे आजचं नाही, हे रोजचंच आहे. बघू आता कधी लाईट येते. वेट करण्याच्या ऐवजी आपल्याकडे काय उपाय नाही आहे. गाईज, वैतागून बिल्डिंगच्या खालती आलोय मी. बाई, खूप वैतागलोय, काय सांगू मी. खूप वैतागलोय. आपण काकाला विचारू लाईट का गेली आहे. बघा, काका पण आलेत आपल्या इकडे. आपल्या बिल्डिंगचेच काका आहेत. त्यांना विचारू आपण लाईट का गेली आहे. कोणच नाही आले खालती, फक्त एकच काका आलेत. त्यांना वैताग आला होता आय थिंक, घरी लाईट गेली होती म्हणून खाली आलेत बसायला. तर विचारू त्यांना काय झालं होतं. काका, काय झालंय लाईटीला? लाईट का नाही? लाईट काय नेहमीच तसं जाते येते ना. पण खूप फ्रस्ट्रेट झालोय. पूर्ण दिवसच नसते लाईट. पूर्ण दिवस नुकसान नहीं होता है क्या? लाइट गई है तो ये सब माल है, ये सब है, नुकसान नहीं होता है? होता ना. तो फिर बोलते क्यों नहीं हो कुछ? बोल के क्या करने आए इधर? तो नुकसान झेल लेने का. क्या करे, झेलते हैं नुकसान और क्या. भाई, तुम लोग ये एक्शन नहीं उठाओगे तो वो लोग तो पूरे दिन लाइट ये करेंगे. करेंगे. अभी बोल बोल के हम थक गए. इधर क्या है, सबको बोलते थे आ जाएगा ऐसा बोलते 2 घंटे में आ जाएगा, 1 घंटे में आएगा. कभी भी जाता है, कभी भी आता है. इधर बनबटी करता. भाई, पूरे पूरे दिन जाता है, कभी भी नहीं. अभी कभी गया है, कभी आएगा क्या पता. वो तो यही है ना. इधर क्या ऐसे ही चलता है प्रॉब्लम दिल्ली का. क्या बोलने का. देखते अभी, बघू आता कधी येते लाईट. काहीच अक्षरशः वैतागलोय. घरी आलोय परत. दुकानवाल्याला पण विचारलं, अजून काकांना पण खालती विचारलं, कोणालाच माहिती नाही लाईट का गेली आहे करून. बघू आता लाईट आली आहे का नाही. ही गाईज लाईट आलेली आहे. गाईज अक्षरशः एवढा वैतागलो होतो ना लाईट गेली. सकाळी 8 पासून लाईट गेली होती. आता वाजलेत बघा किती. तर फटाफट आता चार्जिंगला लावू. सगळ्यात पहिला पॉवर बँक चार्जिंगला लावतो, त्याच्यानंतर मोबाईल पण चार्जिंगला लावतो. सगळं चार्ज करू, आंघोळ बिंघोळ करू, थोडं काहीतरी खाऊ, अजून पटकन निघू चेंबूरला. कारण तिकडे पब्लिक वेट करते. सगळ्यात लेट मीच होणार आहे मला वाटते. चला लवकर जाऊ. गाईज, मस्तपैकी रेडी बिडी झालोय. आता थोडंसं काहीतरी खाऊ आणि पटकन निघू, कारण लाईटीमुळे ऑलरेडी दिमाग खराब झाले. बनवलंय, अरे वा,
वांग्याचं भरीत. अजून काय बनवलंय? चपाती. गाईज वांग्याचं भरीत, चपाती, अजून बदाम तर खाल्लेच पाहिजे नाही का. फटाफट खाऊ आणि निघू, खूप लेट झालंय यार. चल भाई, खूप लेट झालंय. कुठले शूज घालू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे घालतो. फायनली ते वाले घालतो. सर गाई चेंबूरला पोहोचलोय. लोकेशनवरती चाललोय. खूप लेट झालंय. पण त्याच्या अगोदर एक काम करायचं आपल्याला. त्या काकाला उरलेले 5 रुपये देऊन टाकायचे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कसले 5 रुपये, कुणाकडून घेतलेले, का देतोय? तर मी पूर्ण विषय समजवतो. झालं असं होतं की मी गेल्या ट्यूजडेला मंदिरात गेलो होतो. बाप्पाच्या आपल्या चेंबूर नाक्यावरती आहे ना, तिथे मंदिरात गेलो होतो. तर बाहेर विकणारे बसतात ना 10 रुपयाला 5 रुपयाला. तर 10 रुपयाचा मी एक गुलाब घेतला होता बाप्पासाठी. तर माझ्याकडे कॅश नव्हते. माझ्याकडे कॅश 5 रुपयेच होते. तर मी घेतला. मला पण लक्षात नाही की स्कॅनर काकाकडे असेल नसेल. तर मी काकाला बोललो की काका 10 रुपये ऑनलाईन करतो मी, स्कॅनर द्या. तर काका बोलले माझ्याकडे ऑनलाईन नाही, माझ्याकडे कॅशच आहे. सीन असा झाला होता. तर माझ्याकडे 5 रुपयेच कॅश होते. तर काकाला बोललो की काका माझ्याकडे 5 रुपये कॅश आहे. काका बोलले दे, राहू दे, काय विषय नाही. तर मी बोललो नाही काका, कसं आता स्कॅनर द्या ना तुम्ही, बघा कसं तरी अरेंज करता. काका बोलले नाहीत माझ्याकडे, एक काम कर, पुढच्या वेळेला येशील ना तेव्हा दे. गेल्या ट्यूजडेलाच मी देणार होतो काकाला पैसे 5 रुपये. बट गेल्या ट्यूजडेला मी CSTला होतो. तर म्हणून जमलं नाही मला. तर यावेळी देऊन टाकू पैसे 5 रुपये. आता आलोय तर या रस्त्याने. कारण कुणाचे पैसे, कारण ते पण काका 10 रुपयासाठी एवढ्या उन्हात मेहनत करत राहतात नाही का. तर देऊन टाकू. जरी आपण विसरलो, काका विसरले असले तरी पण देव बघतोय. म्हणून आपण कुणाचे 5 रुपये तरी का ठेवायचे. आणि चांगल्या कामासाठी घेतले होते ना, मग कशाला. देऊन टाकू फटाफट काकाला. चला. ते काका इथेच बसले होते बट आता नाही आहेत. तर काय करूया आपण या 5 रुपयाचं, एक काम करू, दानपेटीत टाकून देऊया. गाईज हे बघा, हे आपण टाकतोय दानपेटीत. तर गाईज दानपेटीत टाकलेले आहेत पैसे. गाईज आता तुम्ही म्हणत असाल की हा दान पण करतोय आणि नाही का व्हिडिओ पण बनवतोय, काय फायदा. तर गाईज त्या लोकांसाठी मी हे क्लिप घेतली. कारण हे लोक असं समजत असतील की भाई सांगितलं फक्त 5 रुपये टाकले का नाही माहीत नाही, कुणी बघितलं, दाखवलं पण नाही. म्हणून त्यासाठी मी क्लिप घेतली आणि ॲड पण केली, कळलं. म्हणून दानपेटीत पैसे टाकलेले आहेत. काका पण भेटतील तेव्हा आपण त्यांना एक्स्ट्रा 5 रुपये देऊन टाकू त्यांचे, काय विषय नाही. पण आत्ता चाललोय शूटला. चला लवकर जाऊ शूटला. भाई 4 वाजता पोहोचलोय भाई, 2च्या जागी 4 वाजता पोहोचलोय शूटला. लाईट नसती गेली ना तर ऑन टाइम असतो. काहीच पोहोचलोय शूटच्या लोकेशन वरती. हे बघा हा आणि हे बघा हा. तर फटाफट, तुम्हाला माहिती आहे हा आंघोळ करून येतो, मंदिरात जाऊन येतो. मी आंघोळ करून येतो मस्त. अजून हा ना मंदिरात जातो ना आंघोळ करतो. इकडे बघ करकटा दिसतंय अजून. शूट करायला जात होतो दुसरीकडे क्लासेसमध्ये, पण तितक्यात रस्त्यात बघतो काय बघा बस बंद पडली आहे. ते बघा बस बंद पडली आहे. काय चाललंय भाई, दुसरी आली आणि पब्लिकला घेऊन चालली आहे नाही का. काय चाललंय भाई, BST काय झालंय काय माहिती. काय गर्दी आहे, माणसं एवढे थकतात आणि बसचा हा प्रॉब्लेम. काय होणार भाई. फायनली क्लासेसमध्ये शूट करायला आलोय. बघू आता क्लासेसमध्ये शूट करायला देतात काय. बघू शूट करायला देतात काय. भेटलं तर खूप चांगलं आहे. चांगले कंटेंट आहेत. हे जे पण आणि माझे पण. बॅड लक गाईज, बंद आहे क्लासेस. काय करायचं, ते क्लासेस बंद आहे. जे ओळखीचं क्लासेस होतं ते बंद आहे गाईज. तर आता बघू. ह्याच्या मित्राच्या भावाचं ओळखीचं क्लासेस होतं का ते बंद आहे. दोन्ही ब्रांच बंद आहेत. तर शूट करायला आय थिंक उद्याच भेटेल तिकडे. बट आता धम्मा बोलला की भाई मेडिकलमध्ये बनवू एक कंटेंट. हे पण आपल्या मित्राचंच मेडिकल आहे, ह्याच्या खास मित्राचं मेडिकल आहे हे, आदर्श मेडिकल. तर काय पाहिजे असेल तर व्हिजिट करू शकता तुम्ही. चेंबूरमध्येच येते, सनातनच्या बाजूला.
ग्रीन मेडिकल नाव असेल, हा तिथे आदर्श असेल, त्याची मेडिकल आहे. गाईज इकडे एक शूट होता, हे बघा किती भारी लोकेशन आहे. माझा एक शूट होता, तर शूट कंप्लीट करून घेऊ. गाईज तिकडे शूट करून झालंय. आता धम्माचा शूट कॉलेज जवळ आहे, तर तिकडे चाललोय मी. गाईज कॉलेजकडे शूट नाही घेऊ शकलो, म्हणून आम्ही इथे PC वर आलोय शूट घ्यायला. कारण लाईट डाऊन झाली होती पूर्ण दिवसाची, रात्र झाली ना आता, म्हणून. तर आता हे जी व्हिडिओ आहे, कुणाची व्हिडिओ आहे, हे जी व्हिडिओ आहे लिंगेसन 2.0. काही शूट कंप्लीट झालेलं आहे. तो अभिषेक पण गेला त्याच्या दुसऱ्या मित्रांसोबत, बट हा तर कायम सोबत राहतो. गाईज आम्हा दोघांना भूक लागली होती, तर मस्तपैकी शेजवान राईस खायला आलोय आम्ही त्या काकांच्या दुकानात. लाल डोंगर मध्ये दुकान आहे त्यांचं, आहे बघा, सुकून आहे भाई. शेजवान राईस गाईज खाऊन पिऊन झालंय मस्तपैकी. तर जायचं होतं कॉर्पोरेट मित्राला भेटायला वाशीला, बट लेट झालं. इकडेच किती वाजलेत, 8:45 झालेत. तर त्याचा फोन आला होता. मी बोललो भाई मी अजून चेंबूरलाच आहे. तर तो बोलला एक काम कर, मी टिळकनगरला येतो, कारण तो टिळकनगरला राहतो. चेंबूरवरून टिळकनगर खूप जवळ आहे वाशीपेक्षा, तर टिळकनगरलाच भेटणार आहे आम्ही. थोडं बोलू अजून, मग निघू. खाऊ पिऊ, थोडा हसी मजाक करू, भेटू, बोलू. थोडं त्याचं दुःख सांगेल, थोडं माझं दुःख मी त्याला सांगेन, आणि मग दुःख बांटने से प्यार बढ़ता है. हा गाईज मित्र भेटलाय. गाईज टिळकनगरला आलाय तो भेटायला. बाबा तर गाईज मित्र भेटलाय, टिळकनगरला आलाय तो भेटायला. तर थोडं भेटू, बोलू वगैरे. थोडं त्याचं दुःख तो सांगेल, थोडं मी माझं दुःख सांगेन. काय नाही, मैत्रीत तर मित्रांना नाही सांगणार तर कुणाला सांग. हा ना. सिद्धांतला भूक लागली होती, तर आम्ही आलो होतो राईस खायला. हे बघा व्हेज खातोय, कारण तो नॉनव्हेज खात नाही, म्हणून व्हेज खातोय राईस आम्ही. काय बात आहे, तिथे नॉनव्हेज इथं व्हेज, सगळे एकाच दिवशी वाटतं. गाईज मित्र पण गेला घरी, मी पण आलोय माझ्या घरी. हे बघा बिल्डिंगच्या खालीच उभं आहे. तर गाईज आता व्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. छान गेला आजचा दिवस. गाईज व्लॉग पूर्ण पहा, आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.